अधिक महिना स्पेशल अनारसा सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत परफेक्ट अनारसा पीठ सोबतच पांढरे शुभ्र आणि जाळीदार अनारसे कसे बनवायचे। अनारशावर छानपैकी जाळी पडेल आणि तुमचे अनारसे बिलकुल बिघडणार नाहीत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अनारसे बनवण्यासाठी मी इथे घेत आहे गावरानी तांदूळ 2 ग्लास। हे ग्राम मध्ये 500 ग्राम आहे। तांदूळ ग्लास किंवा वाटीने मोजून घ्यायचे तर साखर टाकायला सोपं जातं। अनारसे बनवण्यासाठी हलकेवाले गावरानी तांदूळ घ्यायचे किंवा तुम्ही राशनचे तांदूळ सुद्धा घेऊ शकता। भारीवाले किंवा बासमती तांदूळ घ्यायची गरज नाही आहे। सर्वात आधी तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। तांदूळ हाताने रगडून साफ धुवून घेऊ। अनारशाचे पीठ बनवण्यासाठी तांदूळ 3 दिवस पाण्यात भिजत घालून ठेवले जातात, परंतु तांदळाचे पाणी रोज बदलायचे आहे। मी इथे तांदळाला 2-3 वेळा साफ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये 4-5 ग्लास पाणी टाकून झाकून ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी पहिले पाणी काढून घ्यायचे आहे आणि तांदळामध्ये दुसरे पाणी टाकून झाकून ठेवून द्यायचं आहे। तिसऱ्या दिवशी सुद्धा सेम प्रोसिजर, तांदळाचे पहिले पाणी काढून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये 2-3 ग्लास पाणी टाकून झाकून ठेवून द्यायचं आहे। रोज पाणी बदलल्याने अनारसे पांढरे शुभ्र आणि जाळीदार बनतात आणि त्यामध्ये आंबट वास सुद्धा येत नाही। चौथ्या दिवशी सुद्धा एक वेळ तांदूळ धुवून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये काढून पाणी झारून घ्यायचं आहे। पाणी झारल्यानंतर कॉटनच्या एका स्वच्छ कापडावर तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पसरवून 1 घंटा फॅनमध्ये तांदूळ सुकवून घ्यायचे आहे। इथे लक्ष द्या, तांदूळ जास्त सुकवायचे सुद्धा नाही आणि तांदूळ जास्त ओलसर सुद्धा राहायला नको। तांदूळ सुकतात तोपर्यंत साखर दळून घेऊ। अनारशामध्ये साखर सेम प्रमाणात टाकतात। 2 ग्लास तांदूळ घेतले आहे तर 2 ग्लासच साखर घ्यायची। साखर सुद्धा थोडी पांढरी शुभ्र पाहून घ्यायची आहे तर अनारसे पांढरे शुभ्र बनतात। साखर पण दळून घ्यायची आहे। तांदळाला सुकवून 1 घंटा झाला आहे। इथे तांदूळ जास्त सुखायला बी नको आणि तांदळामध्ये जास्त ओलावा बी राहायला नको। तांदळाला हातामध्ये घेऊन चेक करायचं आहे। तांदूळ जास्त ओले असले तर हाताला चिपकतील आणि जास्त कोरडे झाले तर चोळल्यानंतर त्याचा चुरा नाही होणार। तांदूळाचा इथे छानपैकी चुरा होत आहे आणि तांदूळ हाताला चिकटत सुद्धा नाही। या स्टेजला तांदळाला दळून घ्यायचं आहे। आता थोडे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक छानपैकी याला दळून घ्यायचं आहे। आपण पाहू शकता इथे मी छानपैकी तांदळाचं पीठ करून घेतलं आहे। आता याला मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे। थोडे तांदूळ घालून दळल्याने पीठ बारीक दळले जाते, कारण अनारसे बनवण्यासाठी तांदळाचे पीठ खूप बारीक दळून घ्यायचं असते। पीठ गाळल्यानंतर वरती जे तांदळाची चुरी राहील त्याला बाकीच्या तांदळामध्ये टाकून पुन्हा दळून घ्यायचं आहे। पीठ थोडं सुद्धा जाडसर राहिलं तर अनारसे तळण्याच्या वेळेस अनारसे तेलामध्ये फुटतात। मी इथे पूर्ण तांदूळ दळून मैद्याच्या चाळणीने गाळून घेतले आहे। शेवटी जी चुरी उरली आहे त्याला डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवणार आहे। जेव्हा अनारसे बनवणार तेव्हा खसखसच्या जागेवर तुम्ही तांदळाची चुरी सुद्धा वापरू शकता। इथे मी 1 वेळा मैद्याच्या चाळणीने पीठ गाळून घेतले आहे। आता पुन्हा दुसऱ्या वेळेस मी मैद्याच्या चाळणीने पीठ गाळून घेणार आहे। अनारसे बनवण्याची हीच खास टीप आहे। तांदळाचे पीठ 2-3 वेळा मैद्याच्या चाळणीने गाळून बारीक केल्याने अनारसे कधीच बिघडणार नाहीत आणि छानपैकी जाळीदार बनतात। तिसऱ्यांदा सुद्धा मी तांदळाचे पीठ मैद्याच्या चाळणीने गाळून घेतले आहे। 3 वेळा गाळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता तांदळाचे पीठ किती पांढरे शुभ्र आणि बारीक झाले आहे। आता याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर सुद्धा मैद्याच्या चाळणीने गाळून घेत आहे। आता यामध्ये पाणी किंवा दूध काहीच घालायचे नाही आहे। फक्त याला हाताने चांगले मळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही याला मिक्सरमध्ये दळून सुद्धा घेऊ शकता। तांदूळ आणि साखरच्या ओलाव्यामुळेच हाताने मळून घेतल्यामुळे याचे छानपैकी लाडू बनतात। मी सांगितल्याप्रमाणे अनारशाचे पीठ तुम्ही एकदम बारीक करून घेतले तर तुमचे अनारसे कधीच नाही बिघडणार। पण का तुमचे अनारसे बाय चान्स तळते वेळेस तुटत असतील तर तुम्ही भिजवलेले पीठ मिक्सरमध्ये घालून पुन्हा दळून घ्या। तुमचे अनारसे छान बनतील। हाताने मळून पीठ चांगले सॉफ्ट झाले आहे। आता मी याचे लाडू बनवून घेणार आहे। लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करू शकता।
मी पूर्ण पिठाचे लाडू बनवून घेणार आहेत. माझे पूर्ण लाडू बनवून झाले आहेत. आता या लाडूंना एअरटाईट डब्यामध्ये घालून 2 दिवस मुरू द्यायचे आहे. त्यानंतरच याचे अनारसे बनवायचे आहेत. अशा प्रकारे अनारशाचे पीठ बनवून तुम्ही स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. मी अनारशाचे पीठ बनवून फ्रीजमध्ये 2-3 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवत असते. अनारशाचं पीठ ठेवून 3-4 दिवस झाले आहे. छानपैकी मुरलं आहे. आज मी याचे अनारसे बनवणार आहे. अनारसे बनवण्यासाठी यामधून मी 2 लाडू घेत आहे. बाकीचे लाडू डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. केव्हा बी याचे गरम गरम अनारसे बनवू शकते. आता लाडूला पहिले तोडून घ्यायचं आहे. मी इथे लाडू तोडून घेतले आहे. आता यामध्ये 1 चम्मच साजूक तूप घालायचं आहे आणि तुपाला छानपैकी पिठात मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये तूप घातल्याने अनारसे खूपच सॉफ्ट आणि खायला सुद्धा खूप टेस्टी बनतात. तुपाला मी पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलं आहे. पहिले आपण याच्यामध्ये 2 चम्मचच दूध घालू आणि पिठाला छानपैकी मळून घ्यायचं आहे. अनारसे बनवण्यासाठी टाईट पीठ लावलं तर अनारशावर छान जाळी पडते आणि याच्यामध्ये साखर असते. तर तुम्ही नरम पीठ लावलं तर खूपच लवकर हे पीठ नरम होऊन जाते. मी 2 चम्मच दूध आणखीन घालत आहे. असं छानपैकी पिठाला मळून घ्यायचं आहे. बस मी इथे छानपैकी टाईट पीठ लावून घेतलं आहे. इथे या चम्मचने 4 चम्मचच 4 लाडूच्या पिठामध्ये दूध टाकलं आहे. दुसऱ्या बाजूला मी तूप सुद्धा गरम करायला ठेवलं आहे. आता आपण अनारसे बनवू. मी इथे घेत आहे खसखसला असं पसरवून घ्यायचं आहे. आता अनारशाच्या पिठामधून थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि पिठाला असं छानपैकी पुन्हा मळून घ्यायचं आहे. आणि आता याची अशी गोल लोई बनवून घ्यायची आहे आणि अशी बोटाने याला प्रेस करून याची छोटीशी पुरी बनवून घ्यायची आहे. आणि आता पुरीला खसखसवर ठेवायचं आहे आणि बोटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बोटाने प्रेस करून याचा गोल अनारसा बनवून घ्यायचा आहे. अनारसा थोडा पातळच बनवायचा आहे कारण तळल्यानंतर अनारसा थोडा फुलून जाड होतो. खसखसच्या जाग्यावर तुम्ही तीळ, उरलेली तांदळाची चुरी किंवा साखर किंवा मोठीवाली सुजी सुद्धा वापरू शकता. बस इथे मी अशा प्रकारे गोल अनारसा बनवून घेतला आहे. दुसऱ्या साईडला तूप पण गरम झाला आहे. तूप गरम झालेला आहे. आता गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि आरामानं याच्यामध्ये अनारसा सोडायचा आहे. अनारसा एका बाजूलाच तळला जातो. दुसऱ्या बाजूला असं त्याच्यावरती तूप पळीने किंवा चमच्याने टाकून तळायचा असतो. अनारसे तळण्यासाठी तूप एक वेळ छानपैकी गरम करून घ्यायचं. नंतर फ्लेम लो करायची. त्याच्यानंतरच अनारसा तळण्यासाठी तुपामध्ये टाकायचा. इथे लक्ष द्या, अनारसा नेहमी लो फ्लेमवरच तळायचा असतो आणि अनारसे जाड तळाच्या कढईमध्येच तळायचे असतात. अनारसा तळून झाला आहे. तुम्ही पाहू शकता अनारशाचा कलर किती पांढरा शुभ्र आला आहे आणि जाळी सुद्धा छान पडली आहे. आता मी उरलेल्या तांदळाच्या चुरीवर तुम्हाला अनारसा बनवून दाखवणार आहे. चुरीला ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. सेम प्रोसिजर. थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. हातामध्ये मळून त्याचा लोई बनवून घ्यायची आहे आणि तांदळाच्या चुरीवर ठेवून बोटाला तूप लावून बोटाने प्रेस करून याचा गोल अनारसा बनवायचा आहे. तांदळाच्या चुरीवर बनवलेला अनारसा खसखसपेक्षा बी खूप पांढरा शुभ्र बनतो. मी इथं दोन्ही अनारसे बनवलेले आहे. अनारसे तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता, पण साजूक तुपामध्ये तळलेले अनारसे खायला खूपच स्वादिष्ट लागतात. अशा प्रकारे एक करून सारे अनारसे तळून घ्यायचे आहेत. अनारसेच्या पिठामध्ये साखर घातलेली असते म्हणून याला मंद आचेवर तळायचं. जर तुम्ही अनारसे फुल फ्लेमवर तळले तर अनारसे वरतून लवकर लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. आता अनारशाला काढून चाळणीमध्ये ठेवायचे आणि चाळणीच्या खाली पॉट ठेवायचा. अनारशामधून बऱ्यापैकी तूप खाली झरून जाते. अनारसे गरम खायला खूप छान लागतात. आज मी तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करत आहे. जेव्हा तुम्हाला अनारसे खायचे आहे, पुन्हा अनारसे तुम्ही मायक्रोवेव्ह किंवा गरम तव्यावर गरम करून खाऊ शकता. एकदम गरम सारखीच टेस्ट येते. इथे माझे पांढरे शुभ्र आणि जाळीदार अनारसे तयार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.